नमस्कार, माझे नाव रामकृष्ण जल्मी, काँग्रेस आदिवासीचो चेअरमन, बाकीचे आमचे पार्टी प्रेसिडेंट अमित पाटकार, जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी प्लस गोवा डिस्ट्रिक्ट इंचार्ज उद्धव ठाकरेजी, आमचे एक्झिक्युटिव्ह मेंबर जोसेफ वाज, कॉन्स्टान्स इनो, फ्रान्सिस्को लासो आणि मनोज पालकर. तर आज ही स्पेशल प्रेस आपोवपाचें कारण म्हटल्यार की गोंयांत एसटी खातीर शेड्यूल्ड ट्रायब्स हांच्या खातीर रिजर्वेशनचो इश्यू आसा. 2003 एसटी गोंयच्या गावडा कुणबी बेली हांकां एसटीचो स्टेटस मेळ्ळो. खरें आमी चौगांयकूय मागताले, गावडा कुणबी बेली पण धनगरां मेळूंक शकूना. पण 2003 तिनूच कम्युनिटी एसटीचो स्टेटस मेळ्ळो, पण आज पर्यंत ताचें इम्प्लिमेंटेशन जावना. 2003 जेन्ना स्टेटस मेळिल्लो, हांगा प्रेझेंट गव्हर्मेंट जें आशिल्लें तें BJPचें आशिल्लें, मनोहर पर्रीकराचें आशिल्लें 2007 पर्यंत. आनी मदीं परत आतां 2012तल्यान हो विशय 2012तल्यान परत BJPचें सरकार आसा. बेजिकली कशें आसा, हो समाज जर वेगवेगळ्या हितून विखुरलेले आशिल्ल्या कारणान, तितलो फॉरवर्ड नाशिल्ल्या कारणान ताचो फक्त राजकीय वापर केलो वता आनी फक्त टायम इलेक्शन आयली की ताका एश्युरन्स दिल्ले वता. आतां गेली फाटलीं 2 वर्सां एसटी खातीर पॉलिटिकल रिजर्वेशन मेळचें म्हणून बरेंच आंदोलन जालें. तातूंतल्यान वेगळी एश्युरन्स मेळ्ळी जी पोकी फार आशिल्ली. पण काँग्रेस जेन्ना हें कॉन्स्टिट्यूशन फ्रेम जालें, जेन्ना काँग्रेसान पार्टी जेन्ना ह्या देशाची सत्ता घेतली हातान, तेन्नाच्यान एसटी खातीर 5th आनी 6th शेड्युलान खातीर प्रोविजन करून ह्यो सगळ्यो फॅसिलिटी, तेंचे अधिकार जे आसात, जंगल, जमीन, जनावरांचे रायट्स दिल्ले आसात आनी ते कॉन्स्टिट्यूशन आसा. पण गोंयांत आमी लिबरेट जाले आनी आतां आमकां 2003 मेळून सुद्दां खंयच्योच गोंयच्यो शेड्यूल डिक्लेअर करूना. 2006 फॉरेस्ट रायटाचो कायदो आयलो, तो फॉरेस्ट रायट जावना. ट्रायबल सबप्लॅन अंडर जो फंड्स मेळटा तो जावना. मागीर जो कमिशनर आसपाक जाय तो जावना, फक्त चेअरमॅन म्हणून दिला आसा, फक्त नांवा पुरतो. ताका पावर सामके कमी आसात. जो कमिशनर नेमलेलो जाल्यार ताचे फूल आमकां रायट्स मेळपाक शकताले, तेवूय तांच्यांनी करूंक ना. आनी ज्यो बाकीच्यो शिक्षणा खातीर, एम्प्लॉयमेंटा खातीर ज्यो फॅसिलिटीज आसात त्यो पेंडींग उरिल्ल्यो आसात, बॅकलॉग उरिल्लो आसा. ताका लागून आमी आमच्या मॅनिफेस्टोन पार्टीच्या हो इश्यू बरयलो घातलेलो आसा आनी आमी एश्युरन्स दिल्लें आसा की हो जो आमचें सरकार आयल्या नंतर आमी हो इश्यू जो आसा गोंयचो तो आमी सेटल करतले. हांव हाचे फुडें रिक्वेस्ट करता की आमचे पार्टी प्रेसिडेंट अमित बाब हाणें प्रेसाक संबोधीत करचें. धन्यवाद रामकृष्ण बाब. म्हाका दिसता पयले सुवातेर सगळे गोंयकार जे आज लायव्ह आमकां पळयतात, आज आमी गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीच्या हेडक्वॉर्टर्स पणजे ऑफिसांतल्यान ही प्रेस कॉन्फरन्स घेता. आनी म्हाका हे सगळ्या गोंयकारांक सांगपाक जाय की पणजे म्हणटा ती गोंयची राजधानी, कॅपिटल सिटी, आनी आतां सकाळच्यान पणजे लायट ना. आतां ही प्रेस कॉन्फरन्स आमकां इन्वर्टराचेर घेवची पडटा. सो हे आसा विकसीत भारत ऑफ नरेंद्र मोदी. ही मोदी की गॅरंटी की गोंयकारांक लायट दिवपाचें ना. अजुनूय पीक समर सीजन चालू जाल्लो ना. समर सीजन पीक चालू जावच्याच पयलीं आज ही परिस्थिती आहा. म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार आज पिडीत जाल्लो आनी तो ह्या सरकाराचेर वाजेला. आनी येता त्या 7 तारखेक प्रत्येक गोंयकार वो ह्या BJPच्या सरकाराक उमटावन भायर मारपाचो प्रयत्न करतलो. आतां आयची ही खाशेली प्रेस कॉन्फरन्स आमी आमची जी कॅम्पेन चालू आसा तातूंत भितर आमच्यो ज्यो 5 गॅरंटी, 5 न्याय गॅरंटी ज्यो आमी दिल्यात त्यो आमी ताजे एवरीडे ताजो उल्लेख करत आसात, प्रत्येक गोंयकारा कडेन पावोवपाचो प्रयत्न करत आसात. त्या शिवाय आमचो जो न्यायपत्र नॅशनल लेवलाचेर जो न्यायपत्र जो आसा तातूंत अशे खुबश्यो प्रॉमिसीस आसात ज्यो
ह्या देशापासून जे सगळे म्हणजे आमचे लिडर श्री राहुल गांधी जेन्ना 4000 किलोमिटराची जेन्ना पदयात्रा केली, जेन्ना ते कन्याकुमारी टू काश्मीर मेरेन चलत गेले आणि विविध लोकांकडे संवाद केलो, तांचे इश्यूज तांचे प्रश्न ऐकून हो भारत देशाच्या जनतेचो केल्लो मॅनिफेस्टो. सो तातूंत भितर आज एक महत्वाचो मुद्दो म्हणटा तो एसटी समाजाचो. बाब रामकृष्ण जल्मीन सांगले की आज मेरेन एज पर आर्टिकल 330, 332 जे पॉलिटिकल रिझर्वेशन एसटी समाजाक जे मेळपाक जाय आशिल्ले गोंयांत ते मेळ्ळेना. फाटली 10 वर्सां, इनफॅक्ट 12 वर्सां आमी पयली 2011 जेन्ना आंदोलन जालें, जेन्ना 2 भाव एसटीचे हांचो जीव गेलो, तेन्ना बीजेपीन एसटी समाजाक कसो वापर करून तांकां मिसगायड केले आणि सत्तेर येतकीच एसटी समाजाक सायडीक दवरले. तांचे पॉलिटिकल रिझर्वेशन जे मागताले तांचे ते 12 पॉइंट जे तांणी 2012 स्वर्गीय मनोहर पर्रीकराक जे दिल्ले, तातूंतलो म्हाका दिसता एकूय फुलफील जालो ना. ताच्या उपरांत सेगीत ते 10 वर्सां ह्या सरकाराच्या विरुद्ध मागत रावले आपले डिमांड. जेन्ना जाले ना तेन्ना गेल्ली 2 वर्सांच्यान तांचो एसटी समाजाचो संघटनेचो हो संघर्ष हो प्रोटेस्ट चालू जालो. काँग्रेस पक्षान सदांच सदोदीत तांच्या बरोबर आमी रावल्यात. आमी 2023 एक एक्झिक्युटिव्ह कमिटी भितर आमी रेझोल्युशनूय घेतिल्लें की काँग्रेस पक्ष एसटी पॉलिटिकल रिझर्वेशनाक तेंको दितलो. आमची जी आंदोलनां जाली तातूंत काँग्रेस पक्ष सदांच रावला. पूण आज हांव खास करून सगळ्या एसटी बांधवांक गोंयच्या सांगपाक सोदता की आमचो जो मॅनिफेस्टो आसा तातूंत आमी जे प्रॉमिसीस केल्या, हांव एक 4 प्रॉमिसीस वाचून दाखोवपाक सोदता. आनी अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट म्हटल्यार जे एज पर आर्टिकल 330, आर्टिकल 332 जे तांकां रायट्स मेळपाक जाय, पॉलिटिकल रायट्स, दॅट आमचो सरकार आयलो की आमचे दोनूय खासदार जेन्ना निवडून येतले ते तांच्या संघटने बरोबर बातचीत करून तांचे जे पॉइंट्स आसात दॅट वी वील इन विथ द हेल्प ऑफ आवर जनरल सेक्रेटरी इन्चार्ज माणिकराव ठाकरेजी आणि विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट जी लॉ मिनिस्ट्री जातली, जे कितें योग्य पद्दतीन जे करपाक जाय फॉर द एसटी पॉलिटिकल रिझर्वेशन हाजो पुराय आमी एफर्ट घेतले आणि विदिन गव्हर्नमेंट फॉर्म जातकीच विदिन अ पिरियड ऑफ 1 year वी वील डू दिस. नाव एज पर आमचो न्यायपत्र आमी एसटी समाजाक स्पेशल तातूंत घातिल्लें आसा की काँग्रेस इज कमिटेड टू नोटिफाय ए शेड्यूल एरिया all habitations or group of habitations where ST are the largest social group outside the present schedule area in all states and union territories. म्हटल्यार ज्यो एरियाज और किंवा हॅबिटेशन ज्यो आसात जातून एसटी बांधव रावतात तांकां शेड्यूल एरिया नोटिफाय करप हे आमचे प्रायोरिटी आसतली. ताच्या उपरांत अ नॅशनल मिशन विल बी सेट अप फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ फॉरेस्ट राईट एक्ट 2006 through a dedicated FRA division, a separate budget and action plans. Tisro, the Congress will ensure settlement of all pending FRA claims within 1 year and establish a process for review of all reject claims within 6 months. आता गोयचे पासत जर आम्ही उलयले तर म्हाका दिसता FRA चे अंडर जवळपास 9,500 केसीस ह्यो पेंडिंग आसात. सो आमचे सरकार जेन्ना येतले तेन्ना विदिन अ स्पॅन ऑफ 1 year ह्यो सगळ्यो केसीस आमी वी वील एन्श्योर की ह्या सगळ्या केसीचे सेटलमेंट आमी करतले. आणि चवथो वी वील इम्प्लिमेंट द रिकमेंडेशन ऑफ रँके कमिशन that we will provide free education for children belonging to the nomadic tribes and de-notified tribes. So ह्यो ज्यो गॅरंटीज आमच्या न्यायपत्रांत ज्यो आमी मेन्शन केल्या ह्यो आमी विदिन आमचे सरकार येतकीच विदिन अ टाइम फ्रेम ऑफ 1 year आणि ज्यो रिजेक्ट क्लेम्स आसात त्यो विदिन 6 महिन्यांनी आमी त्यो सेटल करतले. सगळ्यात महत्वाचे की ह्या जुमला पार्टीन एसटी समाजाच्या भावांक फाटली कितलीशी वर्सां फक्त घुसपावन दवरले आणि तांकां एक जुमला करून दवरलो. कित्याक पियुष गोयल
म्हाका दिसता कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं ताणें एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी सांगलें की फुडले पार्लमेंट जेन्ना बसतले, जेन्ना फर्स्ट सेशन जातले तेन्ना वी विल इंट्रोड्यूस अ बिल. समज जर खरेंच तर बीजेपीक इच्छा आशिल्ली हे करपाचें जाल्यार म्हाका दिसता एज पर 2011 सेन्सस दे कुड हॅव टेकन एन ऑर्डिनन्स एंड दे कुड हॅव गिवन देम देअर रायट्स. ते ह्या सरकारान केले ना. आज मेरेन म्हाका दिसता आमची मागणी आशिल्ली, आमच्या हावसान सुद्दां आमी प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन, आमच्या विरोधी पक्ष फुडाऱ्यान प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन सुद्दां घातिल्लें. थंय मुख्यमंत्र्यान कितें आश्वासन दिल्लें की तें आमी करता बिफोर कोड जातलें. पूण जेन्ना पियुष गोयलान जेन्ना प्रेस कॉन्फरन्स घेतली ताज्या वयल्यान सिद्ध जालें की हांकां तांकां रिजर्वेशन दिवपाचें ना. कित्याक गोंय सरकारा कडल्यान जें सेंट्रल गव्हर्मेंटाक जें पत्र गेल्लें तातूंत दे वर नॉट मेन्शनिंग अबाउट द पॉलिटिकल रिजर्वेशन बट दे सेड दॅट रिएडजस्टमेंट ऑफ द सीट्स. आता जेन्ना तुवें तांकां तांचो अधिकारूच दिलो ना, जेन्ना तांकां एज पर आर्टिकल 330 332 जो रायट मेळपाक जाय आशिल्लो बेसीस सेन्सस आय थिंक 10.23 बेसिसाचेर जे मेळपाक आशिल्लें तें दिलें ना. बट यू आर टॉकिंग अबाउट रिएडजस्टमेंट आनी रिएडजस्टमेंट जर जालें जाल्यार जो सेन्सस 27 जातलो ताच्या बेसिसार जातले. सो इट वील नेवर हॅपन बिफोर 32. सो दीस इज अ जुमला पार्टी जे सगळे लोकांक म्हणजे जुमला सांगून फुटोवपाचो जो प्रयत्न करता. आमचे सरकार येतकीच वी विल रिझॉल्व दीस इश्यू. मागता आमचे इन्चार्ज प्रभारी माणिकराव ठाकरे हाजेर ह्या विशयाचेर संबोधीत करतले आणि देन वी विल टेक क्वेश्चन्स. PCC प्रेसिडेंट अमित पाटकर जी, हमारे आदिवासी के नेता अध्यक्ष रामकृष्ण जी और सभी उनके साथ आए हुए सभी आदिवासी नेता, मैं सबसे पहले आप सभी आए हुए मीडिया के सभी भाइयों का मैं आज के प्रेस कॉन्फ्रेंस में स्वागत करना चाहता हूँ. आपको धन्यवाद देता हूँ कि आप यहाँ पर थोड़ी वक्त में आपको रिक्वेस्ट करने के बाद सभी यहाँ पर आए हुए. आज ज्या कारणाकरता प्रेस कॉन्फरन्स प्रदेश काँग्रेस कमिटी आम्ही या ठिकाणी बोलावली त्या पाठीमागचं कारण स्पष्ट आहे की बीजेपी गव्हर्नमेंटने कधीही आदिवासींना न्याय देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका आदिवासी विरोधी अशा प्रकारची भूमिका संपूर्ण देशामध्ये आपण सर्व स्तरावर पाहतो. कारण आदिवासी हा पहिला नागरिक या देशामधला जो हक्क असलेला जो नागरिक आहे तो आदिवासी आहे. परंतु त्यांना आदिवासी म्हणण्याच्या ऐवजी वनवासी हा शब्द त्यांनी सुरुवातीपासून वापरलेला आहे. आणि RSSने सुद्धा सातत्यानं जे सेल त्यांचं आहे RSSचं त्यामध्ये सुद्धा वनवासी विभाग असाच त्यांनी काढलेला आहे. याचा अर्थ की जे हक्क आहेत आदिवासींचे ते नाकारण्याचा प्रथमपासूनच बीजेपीने प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये गोव्यासारख्या ठिकाणी आदिवासींची सारखी मागणी असताना की आदिवासींना राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे त्याकरता त्यांनी आदिवासींचा उपयोग करून घेतला. आदिवासींनी जे शहादत त्यांनी आंदोलन केलं त्यामध्ये झाली. परंतु 10 वर्षामध्ये कधीही आदिवासींची रिझर्वेशनची राजकीय रिझर्वेशन त्यांना आठवण सुद्धा झाली नाही. आणि त्यावेळेला सत्ता मात्र आदिवासींकडनं त्यांच्याकडे मिळाली आणि सत्तेचा वापर आपल्या पक्षाकरता त्यांनी केला, आपल्या लोकांकरता केला, परंतु आदिवासींकरता त्यांनी केलेला नाही.
आणि ही मुख्य मागणी आहे, त्याची जाणीव आम्हा सर्वांना आहे की आदिवासींना गोव्यामध्ये राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे. ज्यावेळेला पहिल्यांदा उपोषणाला आदिवासींचे नेते बसले त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना त्याच वेळा आम्ही सांगितलं की काँग्रेस गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सेंट्रलमध्ये आल्यानंतर आदिवासींना राजकीय आरक्षण दिल्या जाईल आणि त्याच मताशी आज सुद्धा आम्ही सर्व सहमत आहोत की आदिवासींना राजकीय आरक्षण मिळायला पाहिजेत. आणि काँग्रेस पक्षाची आदिवासींच्या संदर्भामधली भूमिका SC असो, ST असो, OBC असो, या संदर्भामधली राहुलजी गांधी यांची भूमिका आपल्या सर्वांना माहिती आहे की आदिवासींना न्याय मिळाला पाहिजेत, मागासवर्गीयांना OBCंना न्याय मिळाला पाहिजेत, अशा प्रकारची काँग्रेसची आणि राहुल गांधीजींची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही काल जी बैठक झाली, आदिवासी नेत्यांसोबत बैठक झाली आणि त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की आम्ही काँग्रेस पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर त्या ठिकाणी आदिवासींचं रिझर्वेशन सगळ्यात पहिले प्राधान्याने गोव्यामध्ये दिल्या जाईल, अशा प्रकारे स्पष्टपणे भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आहे. इतकंच नाही तर राहुलजी सातत्यानं सांगतायत की आदिवासी SC असेल, OBC असेल, राज्यकर्ते झाले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका राहुलजींनी काँग्रेस पक्षाने वारंवार देशापुढे मांडलेली आहे. आणि गोव्यामध्ये आपल्यालाही माहित आहे, मला नाही माहित, परंतु आदिवासींचा कधी मुख्यमंत्री झालाय का गोव्यामध्ये? मला नाही वाटत की आदिवासींचा मुख्यमंत्री गोव्यामध्ये झाला असेल. परंतु काँग्रेसची भूमिका आहे की आदिवासींना सुद्धा गोव्यामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो, यापर्यंत सुद्धा काँग्रेस आपली भूमिका त्या ठिकाणी ठेवू शकतं, याची जाणीव आदिवासी बांधवांना आहेत, SCंना आहेत, OBCंना आहेत. म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा आदिवासींचाही मुख्यमंत्री या ठिकाणी गोव्यामध्ये होऊ शकतो, अशा प्रकारे आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाची गोव्यामध्येही भूमिका आहे आणि देशामध्ये अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाची अशी भूमिका आहे. ज्या संदर्भामध्ये आपण उल्लेख करतो आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मॅनिफेस्टोमध्ये ज्या उल्लेख करण्यात आलाय ते आपण बारकाईने जर पाहिलं तर याच्यामध्ये जे PCC प्रेसिडेंटने आपल्याला सांगितलंय की 2-3 तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. ज्या जमिनी जंगलामधल्या जमिनी आदिवासींच्या नावाने करण्याचा जो विषय होता, ज्या सोनियाजी गांधींनी या देशामध्ये ऍक्ट आणण्याचा आणि आदिवासींच्या जमिनी जे जंगलामध्ये आहेत ते त्यांना मिळायला पाहिजेत, अशा प्रकारची जी भूमिका घेतली, त्यामधली सुद्धा बरीचशी प्रकरणं ही पेंडिंग आहे, ते सुद्धा आम्ही तशा प्रकारचे निकालात निश्चितपणे काढणार आहोत. आणि त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत, जसं आदिवासींचे जे बजेट असतं दरवर्षीला आपले राज्यामध्ये SC ST याचं वेगळं बजेट आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटने ज्यावेळेला आमचं संविधान आहे, संविधानाच्या माध्यमातून जे रिझर्वेशन संपूर्ण SC STंना दिलेलं आहे, त्यामध्ये हे रिझर्वेशन जे आर्थिक आहेत त्याच्यामधली तरतूद प्रत्येक राज्यांना करावी लागते. परंतु काँग्रेस गव्हर्नमेंट या ठिकाणी आल्यानंतर जी काही तरतूद होईल ती पुढच्या वर्षीसाठी सुद्धा लॅप्स होणार नाही, तर तीच तरतूद आम्ही पुढच्या वर्षीसाठी सुद्धा तेवढी राहिलेली तरतूद परत घेऊन आदिवासींनाच त्या पैशाचा लाभ मिळाला पाहिजे, त्या रकमेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा प्रकारची सुद्धा भूमिका काँग्रेस पक्षाच्या गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी उभ्या करता या ठिकाणच्या शासनाच्या वतीनं आम्ही ठेवू. ही सुद्धा शाश्वती मी आमच्या सर्व आदिवासी बांधवांना देतो, कारण आदिवासी असेल, SC असेल, OBC असेल, या संदर्भामधली भूमिका काँग्रेस पक्ष अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि मजबूतपणे काँग्रेस या ठिकाणी गोव्यामध्ये सरकार स्थापन या ठिकाणी झाल्यावर पूर्णपणे आदिवासींना न्याय देईल आणि सेंट्रलमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट स्थापन झाल्यावर जे आदिवासींचं रिझर्वेशन आहे ते पहिला प्रथम त्या ठिकाणी घेतलं जाईल. त्याकरता आम्ही गोव्याच्या सर्व पदाधिकारी सगळेच जण त्या ठिकाणी ही भूमिका सातत्यानं मांडून ती आम्ही करून घेऊ, अशा प्रकारची शाश्वती आम्ही या ठिकाणी आदिवासी बांधवांना देऊ इच्छितो.
ठाकरे साहेब, भाजपने आदिवासीसाठी काही केलं नाही असं म्हणतात. राष्ट्रपती भाजपने केलेला आहे आदिवासींचा. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री आहेत, गोव्यामध्ये 3 आमदार भाजपच्या तिकिटावर निवडून आले, ते आदिवासी आहेत आणि एकाचा पाठिंबा दिलेला तो पण आहे. काँग्रेसकडून आतापर्यंत गोव्यातील लढा असं म्हणजे सभापतीपद त्यांना देण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्री पद अद्याप नाही आहे. काँग्रेसची सरकार केंद्रामध्ये पण होतं आणि गोव्यामध्ये त्यावेळी किती सदादा दिल्या असतील? आदिवासींना याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपण त्या ठिकाणी पॉलिटिकल उपयोग घेण्यासाठी म्हणून जेवढा गरज असेल तेवढंच फक्त बीजेपी करते. त्यांना त्यांच्या पक्षाकरता उपयोग मिळाला पाहिजे, पण आदिवासींना काही द्यायचं म्हटलं तर ते हात आखडून घेतात. आदिवासींचा उल्लेख ते वनवासी म्हणून करतात. इथूनच त्यांची भूमिका स्पष्ट होते. आणि ज्यावेळेला राष्ट्रपतींच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की राष्ट्रपतींना त्या ठिकाणी प्रेसिडेंट आहेत देशाच्या, सगळे मांडतायत, परंतु त्याचा सन्मान ठेवण्याचं काम सुद्धा बीजेपीनं केलेलं आहे. ज्या वेळेला या ठिकाणी लोकसभेचं उद्घाटन होतं त्यावेळेला पार्लमेंटच्या उद्घाटनाला सुद्धा आदिवासी जे आमचे प्रेसिडेंट आहेत, जे दोन्ही सभागृहाला सगळ्यात पहिले प्रथम संबोधित करण्याचा अधिकार ज्या राष्ट्रपतींचा आहे, त्यांना सुद्धा कधी त्या ठिकाणी येऊ दिले नाहीत. हे आता आपल्या सर्वांसमोर उघड आहे. काल परवाला ज्यावेळेला भारतरत्न म्हणून त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणींना देण्याकरता घरामध्ये गेले, त्यावेळेला भारतरत्न देत असताना सुद्धा राष्ट्रपती उभे आहेत आणि प्राईम मिनिस्टर बसलेले आहेत. कुठला सन्मान करतायत ते? मनातून त्यांच्या कुठेही सन्मान आदिवासींच्या संदर्भामधला नाही आहे. फक्त पॉलिटिकली ते कशा पद्धतीने हे करायचं, त्या ठिकाणी शिक्षित करणं आदिवासींना, त्यांच्या हक्काचं त्यांना न्याय देणं, त्या ठिकाणी आर्थिक त्यांना मजबूत करणं, ह्या तुम्ही पाहिलं तर कुठल्याही स्कीम हे बीजेपीनं घेतलेल्या नाही आहे. फक्त त्यांना राजकीय कसा उपयोग करायचा तेवढ्या पुरतं मर्यादित आहेत. आपल्या समोर उदाहरण आहे की 10 वर्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये त्यांचं सरकार असताना जे विधिमंडळानं या ठिकाणी ठराव केल्यानंतर सुद्धा की आदिवासीने राजकीय आरक्षण द्यावं, तरी पण 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये सरकार आणि इतर सरकार असताना केलं नाही. आज सुद्धा स्पष्टपणे ते बोलायला तयार नाहीत. ते एकच सांगतात की नाही, आम्ही डिलिमिटेशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला आम्ही काय ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करू. म्हणजे आज त्यांच्या हातामध्ये ही गोष्ट आहे रिझर्वेशन देण्याची, पॉलिटिकल रिझर्वेशन देण्याची, पण 10 वर्षात केलं नाही. कोण विश्वास ठेवणार आहे त्यांच्यावर? आणि आम्ही स्पष्टपणे सांगतो की काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यानंतर आदिवासींचं राजकीय आम्ही त्या ठिकाणी रिझर्वेशन देऊ आणि या गोव्याला मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी करण्याची आहे, तर ते सुद्धा संधी आदिवासींना मिळू शकतं. त्यामध्ये आपण 2 पावलं पुढे जाऊन आपण आदिवासींना काय देऊ शकतो. आणि बजेटमध्ये आपण तुम्ही पाहिलं असेल की एकूण मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेसच्या वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्या तरतुदी करण्याची गरज आहे. जे आदिवासी क्षेत्राच्या बाहेरचे आदिवासी आहेत त्यांना सुद्धा समान न्याय मिळाला पाहिजे म्हणून मॅनिफेस्टोमध्ये आहे. बरेच वर्षपर्यंत ज्या क्षेत्रामध्ये आदिवासी जास्त असेल तिथे आपण सवलती देऊ, पण ज्या ठिकाणी विखुरलेले आदिवासी आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत नाही, पण त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने न्याय देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मॅनिफेस्टोमध्ये उल्लेख आहे. म्हणजे एक नाही अनेक तरतुदी मॅनिफेस्टोमध्ये केल्या आहेत. त्या विषयावर तो मॅनिफेस्टो वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मॅनिफेस्टोमध्ये अनेक गोष्टी आहेत. 5 गॅरंटी आम्ही दिलेल्या आहेत, ते आपल्या सर्वांच्या समोर आहेत की महिलांना 1 लाख रुपये, युवकांना सुद्धा 1 लाख रुपये, 25 लाख रुपये त्या ठिकाणी हेल्थच्या संदर्भामध्ये, आणि ह्या सगळ्यात शेतकऱ्यांचं कर्जमाफी हे स्पष्टपणे सांगितलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांची सगळी कर्जमाफी गव्हर्नमेंट करेल हे सुद्धा सांगितलेलं आहे. इतकं चांगल्या पद्धतीनं 5 गॅरंटी, याचा अर्थ आहे की त्या गॅरंटी 100 दिवसाच्या आत पूर्ण करायच्या असतात. मॅनिफेस्टो आम्हाला 5 वर्षामध्ये पूर्णपणे तरतूद कशा पद्धतीने करता येईल त्या सरकारनं, परंतु 5 जे गॅरंटी आहेत त्या गॅरंटी 100 दिवसाच्या आत पूर्ण करायचे असतात. ते आम्ही कर्नाटकमध्ये केल्या, ज्या आम्ही गॅरंटी तेलंगणामध्ये केल्या. मी तेलंगणाला इन्चार्ज होतो. माझ्या हाताने शेवटी 2 गॅरंटीज आहेत ते त्यांचे हिरवी झेंडी दाखवून मीच त्यांची सुरुवात केली. म्हणजे अशा प्रकारच्या 5च्या 5 गॅरंटी दोन्ही ठिकाणी आम्ही पूर्ण केल्या, 6 आणि 5. याचा विश्वास लोकांचा काँग्रेस पक्षावर आहे.
मागचे त्यांच्या गॅरंट्या, आम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार, आम्ही 15 लाख रुपये खात्यामध्ये टाकणार, हे मोदी यांची गॅरंटी पूर्ण फोल ठरलेली आहे. कोणी त्याला आता बळी पडणार नाही. सगळ्या जनतेला आमचा विनंती आहे की 7 तारखेला मतदान आहे. सर्वांनी, काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आहेत, सक्षम उमेदवार आहेत, आपले प्रश्न सोडण्याकरता एक जबाबदार अशा प्रकारचं नेतृत्व आहे. त्याकरता आपण सर्वांनी पंजा चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्ताने मी करतो. आणि आदिवासी बांधवांसोबत काँग्रेस पक्ष मजबूतीने उभा राहील आणि जे सांगितलं ते आम्ही करून दाखवू, हे सुद्धा शाश्वती या ठिकाणी. धन्यवाद. अमित सर, मध्यंतरी राजकीय आरक्षणासाठी एसटी समाजातल्या सगळ्या संघटनांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनानंतर एसटी समाजामध्ये साधारण 2 गट तयार झाले, असं स्पष्ट चित्र राज्यात दिसले. एका गटानं त्यावेळेला लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे असा निर्णय घेतलेला होता, पण दुसऱ्या बाजूला त्यांची काँग्रेससोबत चर्चा सुरू होती. तुम्हाला काय वाटतं की निवडणुकीमध्ये या सगळ्या संघटना जे गट तट विसरून काँग्रेसला मदत करू शकतात का? याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की शेवटी आम्ही राजकारण करतो समाजकारणाकरता आणि समाजाकरता. आणि राजकारण करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या मूलभूत समस्या काय आहेत, प्रॉब्लेम काय आहेत त्यांचे, कुठल्या विषयाकरता ते आंदोलन करतायत, कुठल्या विषयांकरता ते निवडणुकीमध्ये आपला मॅनिफेस्टो तयार समोर ठेवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने आदिवासींच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका घेतलेल्या आहेत, त्यामुळे ती लढाई, आदिवासी बांधवांची लढाई काँग्रेस लढत आहे, हे आज स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी कोणी उभं करावं त्यांचं, कारण शेवटी देशामध्ये राज्य येणं, त्या ठिकाणी केंद्रामध्ये राज्य येणं आणि त्यांची भूमिका काय आहे, ते जर भूमिका आपल्याला मदत करणारी असेल, आदिवासींना मदत करणारी असेल, एसटीना ओबीसींना मदत करणारी असेल, इतर समाजाला मदत करणारी असेल, तर त्या दृष्टिकोनातून कोणीही त्या ठिकाणच्या आधारावर आपलं मत त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही आदिवासींना न्याय देण्याची पूर्णपणे भूमिका राहुलजी गांधींची आहे, काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे आदिवासी बांधव देशामध्ये जरी आज आपण पाहिलं तर पूर्णपणे काँग्रेसकडे झुकल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे, कारण ती भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आदिवासींची लढाई आम्ही लढतोय, त्यामुळे त्यांनी उभं राहावं, त्यांच्या समस्या त्यांनी सोडवाव्या असं नाही, त्यांनी मांडल्या पाहिजे. परंतु काँग्रेस पक्ष म्हणून जे स्तरावर आहे ते सोडण्याकरता तत्पर आहे, आपल्या पाठीमागे आहे. दुसरा एक प्रश्न सर, काल एक मिनिट, तुझं स्पेसिफिक क्वेश्चन जो आशिल्लो त्याला स्पेसिफिक आन्सर दिता. जेन्ना आंदोलन झाले तेन्ना काँग्रेस पक्ष वो डे वनाच्यान एसटी समाजा बरोबर आसा. आता येदो एक भावान प्रश्न केलो की ना बीजेपीचे 4 आमदार आसा, तातूंत एक मंत्री आहा, एक सभापती आहा. सो म्हाका आज बीजेपी को प्रश्न विचारपाक जाय की तुम्ही 2011 लोकांक आश्वासन दिलें, स्वर्गीय मनोहर पर्रीकरान 2000 आश्वासन दिल्लें 2011 की आमचे सरकार येतलीच आम्ही तुमचे प्रश्न सोडयतले, पॉलिटिकल रेझोल्युशन दितले. ताच्या उपरांत 14 वर्सां जाली बीजेपीचे राज्य सरकारचे आसते आज राज्यान आसा, 12 वर्सां जाली. 10 वर्सां जाली डबल इंजिन सरकार आहा मरे, वयर मोदी आहा आणि सकयल हांगा बीजेपी आहा. सो जर तर तुमकां खरेंच जर तांचो प्रश्न सोडोवपाक जर जाय आशिल्लो जाल्यार ह्या 10 वर्सांक कित्याक जालें ना? जर तर तुमचे कडेन 4 आमदार जर तर एसटी समाजाचे आसा, दॅट मीन्स ते 4 आमदार फेल जाल्या, सभापती फेल जाला आणि ते मंत्री फेल जाल्या. बिकॉज ते जर तर आपलो समाजाचो रायट जर तर प्रोटेक्ट करपाक शकना जाल्यार तांकां थंय रिप्रेझेंट करपाक कसलोच अधिकार ना. दुसरे तुजो जो स्पेसिफिक प्रश्न विचारलो की फाटल्या दिसांनी जेन्ना आमची तिकीट लेट जाल्ली तेन्ना खुबशे संघटना, मे बी सिव्हिल सोसायटी आसतली, एनजीओज आसतले, एक्टिविस्ट आसतले, एसटी कम्युनिटीचे लोक ज्यांचे आंदोलन चलतले, ते असे विविध लोक, कित्याक आज प्रत्येक संघटना ही बीजेपीच्या अगेन्स्ट आसा. तेन्ना तांणी एक स्टेटमेंट केल्लो की जर तर काँग्रेस पक्ष जर कॅन्डिडेट लेट दिना जाल्यार आमी आमचो उमेदवार उबे करतले म्हणून सांगिल्लें. पूण जेन्ना आमचे कॅन्डिडेट डिक्लेअर जाले, दोनूय उत्तर गोंयचे आणि दक्षिण गोंयचे, त्या दिसा पासून ह्यो सगळ्यो संघटना आज इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारा फाटल्यान आसा. आज मिडियाच्या माध्यमांतल्यान हांव जे एसटी बांधव जे तुवें म्हणलें 2 गट जाले, पण म्हाका तरी खबर ना कितले 2 गट आहा काय 1 गट आहा कितले आहा, पूण आज मिडियाच्या माध्यमांतल्यान आमी आज
सगळ्यांक अपील करता आणि आज आम्ही आमच्या मॅनिफेस्टोतल्यान जे पॉइंट आसा तेही जाहीर केल्या आणि म्हाका खात्री आसा कित्याक काल आमचे इन्चार्ज आमचे नॅशनल चेअरमॅन सुद्धा आम्ही खुबशा लोकांक मेळून आम्ही काल एक बाचाबाच केली आणि तांचे एक सजेशन आशिल्ले की जर तर तुम्ही हे प्रश्न जर तर मॅनिफेस्टोन घातल्यात जाल्यार ते मिडियाच्या माध्यमांतल्यान सगळ्या गोंयकारां मेरेन पावले. उत्तर गोंयचे एसटी बांधव तशेंच दक्षिण गोंयचे एसटी बांधवा मेरेन प्रत्येक घरा मेरेन हो मुद्दो पावचो. ताका लागून आज ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतल्या. तुमच्या मिडियाच्या माध्यमांतल्यान जी संघटना आसा जी आंदोलन करताली तांकां आमी अपील करता कित्याक फाटल्या दिसांनी तांणी सांगिल्लें की आमचो वी आर अगेन्स्ट बीजेपी. तांणी इतलें सुद्दां सांगिल्लें की जर तर आमचें जायना जाल्यार आमी इलेक्शन बॉयकॉट करतले. आज हे इलेक्शन कॅप्टन विरियाटो फर्नांडिसाचें ना किंवा हे इलेक्शन आमचो रमाकांत खलपाचें ना. हे इलेक्शन आज प्रत्येक गोंयकाराचें आसा. गोंयचें अस्तित्व सांबाळटलो, आमच्या देशाचो संविधान जर सांबाळटलो जाल्यार सगळ्यो फोर्सीस एक जाल्ले आसा. तुमच्या माध्यमांतल्यान हांव सगळ्यांक अपील करता की तांणी आपलो तेंको आमकां काँग्रेस पक्षाक दिवचो. ठाकरे सर, काल अमित शहानी म्हापशाच्या सभेत बोलताना एक टीका केली. ते म्हटले की 4 जून नंतर म्हणजे निकाल लागल्याच्या नंतर काँग्रेसला देशात काँग्रेस गुंडूक अशी यात्रा सुरू करावी लागेल. तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? हे काँग्रेसमध्ये कुणीच राहणार नाही निकालानंतर असं म्हणतात. अमित शहाजीचे हे अशा प्रकारचे शब्द वापरणं याचाच अर्थ की देशामध्ये त्यांना काँग्रेस भारी पडत आहे आणि काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं वाटचाल करतायत. आता लांब आपण गोव्याच्या जवळच असलेल्या महाराष्ट्राचं जरी उदाहरण आपण घेतलं तर मी खात्रीने सांगतो तर मी नंतर विधानसभेपर्यंत मीच आहे इन्चार्ज गोव्याचा. तुम्ही नंतर आपल्या प्रेसमध्ये सुद्धा मी तुम्हाला कळेल तुम्हाला की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. 48 पैकी महाविकास आघाडी जे आमची आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचा गट आहे, शरद पवारांचा आहे आणि काँग्रेस पक्ष म्हणून आहे. आम्ही किमान 36 ते 37 जागा आम्ही जिंकू. 10 जागेपेक्षा त्यांच्या बीजेपीच्या आणि त्यांच्या पूर्ण युतीच्या जागा राहणार नाही. ही विश्वासाने मी सांगतो. मला सांगण्याची गरज नाही महाराष्ट्रात, कारण नंतर सुद्धा मला तुमची उत्तर द्यावं लागणार आहे. तुम्ही तर म्हटलं होतं असं. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. बीजेपी घाबरलेली आहे. घाबरलेल्या अवस्थेमध्ये सगळी स्टेटमेंट त्यांची जातीय स्तरावरची स्टेटमेंट आहे. विभाजन करणारे, देशाला विभाजन करणारी आहेत. त्यांची सगळी भाषणं या 4-6 दिवसामधली अलीकडची जर आपण ऐकली सगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे हिंदू मुस्लिम किंवा अशा प्रकारचे मस्जिद मंदिर अशा प्रकारचीच भाषा आज ते करायला लागले. दुही निर्माण करण्याचा देशामध्ये आणि त्याच्यातून सत्ता मिळवण्याचा म्हणजे खऱ्या अर्थानं फार मोठं क्रिमिनल अशा प्रकारचं ऑफेन्स त्याच्यावर दाखल करायला पाहिजे. अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांचे पंतप्रधान मोदींपासून अमित शहापासून सगळे त्यांचे राजकीय नेते एकच फक्त प्रचार करायचे. त्यांनी 10 वर्षात काय केलं हे नाही. आदिवासींकरता काय केलं नाही सांगा. पुन्हा करता 10 वर्षामध्ये आम्ही कोणत्या महत्वाच्या भूमिका घेतल्या. युवकांच्या बेरोजगारीचं काय, 15 लाखाचं काय, किंवा या देशामधल्या महागाईचं काय, महागाई वाढली त्या संदर्भामध्ये काय, शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुप्पट उत्पन्न करण्याची त्या संदर्भामध्ये काय, या कुठल्याही गोष्टीवर त्यांचं एक शब्द सुद्धा कधी भाषणामधून नाही. फक्त एकच बाहेर करतायत हिंदू मुस्लिम. आधी बंगालमध्ये गेल्यावर त्याने ममता देवी कसे हिंदूंना अन्याय करतात. कुठलं एक उदाहरण काही इतिहास नाही का, पण कुठलेही उदाहरण असं वेग अशा प्रकारचा धार्मिक तेढ निर्माण करण्याचं, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करताय. याचा अर्थच हा आहे की त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकलेली आहे आणि ते सेंट्रलमध्ये दिसणार नाही आहे ही जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळेच त्यांचे स्टेटमेंट आज वेगळ्या प्रकारे या देशाला कुठलेही पूरक अशा प्रकारचं नाही आहे. त्या देशाला पुढे नेणारं नाही आहे, तर कधी त्या काळामध्ये घेऊन जाणारे आणि लोकांना त्या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन न ठेवता त्यांचं फक्त धार्मिक तेढ निर्माण करणारी भूमिका त्या लोकांकडे म्हणतात. लोकांना पसंत नाही आहे. लोक कळत आहे, डिबेटमध्ये कळत आहे की नेमकं काय होऊन राहिलं, यांचं बरोबर आहे की यांचं आहे की यांचं बरोबर आहे. लोक त्या आधारावर पूर्णपणे मतदान करत आहेत. तर महाराष्ट्रामधलं चित्र माझ्यासमोर आहे. माझाही मतदारसंघ होता, त्याच्यामध्ये 13 मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या. त्यापैकी एक सुद्धा त्यांची विधानसभा लोकसभा येणार नाही. नितीन गडकरीजी सुद्धा निवडणूक हारण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्याच्यावरून तुम्ही कल्पना करा की 13 मध्ये किती जागा त्यांच्या येणार आहे. ते का परिस्थिती झाली.
याच्या पाठीमागे काय आज काही म्हटले काँग्रेस दिसणारच नाही, कार्यकर्ता दिसणार नाही. हा वेग अशा पद्धतीनं फक्त पॉलिटिकली आपला उद्देश मतदान मिळण्याकरता भुलणं, तर मला तरी वाटतं की ते कुठल्या नंदनवनात आहे मला कळत नाही. अमित शहानी परत आले की मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे 8 खान ब्लॉक सुरू झाले आणि 2 वर्षात राज्याच्या सगळ्या खाणी पूर्णपणे सुरू करू अशी हमी त्यांनी दिली. मी आता तुवें अमित शहाचो प्रश्न जो विचारलो, काल म्हाका दिसता सगळी गोंयची जनता ही मोठ्या उत्साहान काल राविल्ली की अमित शाह जे बेळगांवां जे ताणें असेंब्ली इलेक्शनाक पळय भाशण केल्लें ते तो थंय रिपीट करता काय म्हणून. ताणें कितें सांगिल्लें बेळगांवां की काँग्रेस पक्षाची लिडर श्रीमती सोनिया गांधीन गोंयांत येवन सांगिल्लें की म्हादय डायव्हर्जन आपूण जावपाक दिवची ना, ही ताची उतरां आशिल्ली. आनी ताणें बेळगांवां सांगिल्लें की आमी आतां आमचें सरकार येतकीर उदक जें आसा तें सगळें कर्नाटकाक व्हरता म्हणून आमी स्पश्टकार ताका प्रश्न विचारिल्लो, ताजेर ताणें उत्तर दिल्लें. दुसरें आमी ताका विचारिल्लें जे मिस्टिरियस डेथ ऑफ सिद्धी नाईक, तो आज देशाचो गृहमंत्री मरे. सो आमचे गोंयची भयण जिचे मिस्टिरियस डेथ जाले ताजेर तो कित्याक उलयना. तिसरें सगळ्यांत म्हत्वाचें, काल ताच्या मांडणीचेर हे 8 जे घातकी लोक आसात जांणी कॉन्स्टिट्यूशनाचो मर्डर करून जे गेल्यात ते थंय आशिल्ले त्या माचयेचेर, ताजेर ताणें कित्याक उल्लेख करूं ना. अमित शाह काल कित्याक सांगू ना की समज चुकून सुद्धा जर तांचे जर सरकार आयले और तांच्या मॅनिफेस्टोन ताणें कित्याक सांगू ना की 10th शेड्यूल आमी अमेंड करतले आणि एंटी डिफेक्शन लॉ जो आसा, जे डिफेक्शनां जाता ह्या देशांत ती आमी बंद करतले म्हणून ताचेर काय उल्लेख ना. आतां तुवें सांग म्हूण तुका दाखयता जे आमचे न्यायपत्र जे आसा, जे आमी गॅरंटीज दिल्या फॉर द कॉन्स्टिट्यूशन, तातूंत पॉयंट नंबर 13 वाचता, वी हॅव गिवन an assurance to the people of this country that Congress party India आघाडीचे जेन्ना सरकार येतले तेन्ना Congress party will be promised to amend the 10th schedule of the constitution and make defection bracketing leaving the original party on which the MLA or the MP was elected an automatic disqualification of the membership in the assembly or the parliament. This is clear cut, we have written in our manifesto that we are going to amend the 10th schedule and we are going to get this की जो मनीस फाल्यां अंडर 10th शेड्यूल कॉन्स्टिट्यूशनाचो जो पक्ष सोडटलो ताचे ऑटोमॅटिक डिस्क्वॉलिफिकेशन जातले. हाजेर अमित शाह काल सांगपा आशिल्लें मरे गोंयचे जनतेक. तुवें जो स्पेसिफीक प्रश्न विचारलो रिगार्डिंग मायनिंग, आतां म्हाका एक सांग, 2012तल्यान बीजेपी गोंयकारांक फटयत आसा. 2014 पयलीं नरेंद्र मोदीन येवन ढोल वाजयलो होती मेरशे की आपूण निवडून येतकीच 3 महिने आज तू व्हिडिओ हाडून हांगा तो व्हिडिओ दाखयता आशिल्लो नरेंद्र मोदी 2014ची उतरां. ताणें सांगिल्लें की आपूण 3 महिन्यांनी चालू करता. आतां 10 वर्सां जालीं. ह्या 10 वर्सां भितर म्हाका दिसता 6 काय 7 इलेक्शनां जालीं. झेडपी इलेक्शनां जालीं, 2 असेंब्ली इलेक्शनां जालीं, 2 लोकसभेची इलेक्शनां जालीं. एव्हरी इलेक्शनाक ते सांगतात की आमी आमचे सरकार आयले की आमी 3 महिन्यांनी चालू करता, 6 महिन्यांनी चालू करता. आता कालचो अमित शहाचो स्टेटमेंट इज व्हेरी फनी. अरे मुख्यमंत्री एका सायडीन सांगता की आम्ही मायनिंग चालू केलं, अमित शाह सांगता आम्ही 2 वर्सांनी चालू करता. अरे खंयचे खरे बाबा. गोंयच्या जनतेन मुख्यमंत्र्याचेर विश्वास दवरप काय गृहमंत्र्याचेर दवरप. कॉन्ट्राडिक्टरी मरे स्टेटमेंट दोनूय. मुख्यमंत्री सांगता फाटल्यान सांगतालो मायनिंग चालू केलं, सांगू ना तुम्ही मारला मरे ती न्यूज. अमित शाह सांगता 2 वर्सांनी चालू जातले म्हणून. पण तुम्ही लोकांक गृहीत धरू नका. ह्यो जुमला जो आसा सरकाराचो रिगार्डिंग मायनिंग, हे तांचे इंटेन्शन कितें आशिल्लें की ह्यो मायनिंग काडून क्रोनी कॅपिटलिस्ट दिवप, जे तांचे मित्र आसात जांणी ह्या राज्यांतले इलिगल मायनिंगाचे ड्यूज फारीक करूं ना, जांणी ग्रीन सेस भरूं ना, जांणी रुरल डेव्हलपमेंट सेस भरूं ना, अँड ऑल दिस इज रनिंग इन थाउजंड्स ऑफ क्रोर्स. सो जे हे डिफॉल्टर आसा या नरेंद्र मोदीचे क्रोनी मित्र तांच्या गळ्यान काढून घालपाक जाय. काल अमित शहान थंय एक स्टेटमेंट केलो. ताणें लोकांक पोलरायज करपाचो प्रयत्न केलो थंय काल. आणि हांव हे कंडेम दॅट स्टेटमेंट ऑफ अमित शाह. तो म्हणटा की काँग्रेस पक्ष म्हणटा तो लोकांक फोडपाचो प्रयत्न करता ऑन बेसिस ऑफ रिलीजन. म्हाका आज मुख्यमंत्र्याक विचारपाक जाय
की गृहमंत्र्यान जेन्ना मायनिंगाचो उल्लेख केलो, जेन्ना ताणें सांगलें की आमी ऑप्शन केला, मुख्यमंत्र्यान थंय किंवा त्या गृहमंत्र्यान कित्याक सांगू ना की आमी गोंयची देवळां, गोंयचे संस्कृती जे आमचे हिंदू धर्म जो आसा तोय आमी ऑप्शन करून विकलो म्हणून. तुम्ही शिरगांवाची मायन जेन्ना ऑप्शन केली तेन्ना तुम्ही लयराचे देवूळ सुद्धा विकले मरे त्या मायन. ते कोणें घेतला ताका? आणि तुम्ही थंय वचून हिंदुत्वाचेर उलयता. काल थंय अमित शाह गृहमंत्री हिंदुत्वाचेर उलयता. तो सांगता काँग्रेस पक्ष म्हणतो हिंदू धोक्यान येतली म्हणटा फाल्यां. अरे तुम्ही आमचे देवाक विकले. या गृहमंत्र्यान आणि या मुख्यमंत्र्यान ऑप्शन करून आमचे देव विकले. आणि मुळगावां ते म्हाका दिसता केळबाईचे देवूळय ते ऑप्शना भितर घालून तेही विकले आणि लयराचे देवूळय विकले. आणि दिस इज देअर इन पब्लिक डोमेन. तुम्ही न्यूज मारिल्ली आहा. हे आसा मोदीची गॅरंटी की हे देवाक सुद्धा हायपोटिकेट करून विकता. म्हाका दिसता गोंयचे जनतेन काल पळयला की कशा पद्दतीन त्या देशाचो गृहमंत्री आणि राज्याचो मुख्यमंत्री या लोकांक फटयला. Amita, what will be your stand on the mining? आम्ही आमच्या मॅनिफेस्टोनी सांगला की आमचे सरकार येतकीच इमिजिएटली वी स्टार्ट मायनिंग. आमची इच्छा ना चालू करपाची. अरे हे रातयान ऑर्डिनन्स काडटा. एक्चुअली जेन्ना 2015 जेन्ना अमेंडमेंट हाडले नरेंद्र मोदीन आणि जेन्ना स्वर्गेस्त मनोहर पर्रीकर जेन्ना डिफेन्स मिनिस्टर आशिल्लो, डिफेन्स मिनिस्ट्री म्हणजे सेकंड और थर्ड पॉवरफुल पोर्टफोलिओ इन द कॅबिनेट बरे, कित्याक तुम्ही तो अमेंड केलो ना? जेन्ना तुम्ही अमेंडमेंट हाडले तेन्ना गोंयचो तुम्ही थंय उल्लेख कित्याक केलो ना किंवा गोंयचो थंय प्रश्न मांडून ते तुम्ही कित्याक केले ना? 2015 ते 2024 आज 9 वर्सां जाली. या बीजेपीक इच्छा ना मायनिंग चालू करपाची. काँग्रेस पक्ष सत्तेर येतकीच इमिजिएटली विल स्टार्ट मायनिंग. आणि एक प्रश्न असा, हालीच ओडीपी विशयी हायकोर्टाचो निकाल आयला, तातूंत अशें मेन्शन केला कांय ठरावीक नेते, ठरावीक आमदार म्हणून तांचो फायदो जाला. त्या निकाला विशीं तुमचें कितें मत आसा? ओडीपी काल तो हायकोर्टाचो जजमेंट आयला. हांवें तो जजमेंट वाचला. तातूंत घातकी पातकी खूब जाणांची नांवां आसा. सो आमचो मिडिया चेअरमॅन सुनील खवटकर हॅव आस्क्ड हिम टू डू अ थरड स्टडी ऑन दॅट and he will answer on that. And we had a discussion because it's an high court order which we have to study. I don't want to make any comments without going through it. I have asked him to do the study. He will reply on that. ठाकरे साहेब, तुम्ही बोललात की कर्नाटकाबद्दल तुम्ही बोललात की 100 दिवसांनी तुम्ही गॅरंटी पूर्ण केली आहे कर्नाटकाबद्दल. कर्नाटक आणि गोव्याला बघितलं तर म्हादई प्रश्न आहे गोव्याचा, त्याच्यावरती तुमचा स्टँड काय असणार आणि निवडून आल्यानंतर म्हादईचा प्रश्न कसा सोडवणार? विषय मी समजावून घेईल आणि नंतर मला स्टँड स्पष्टपणे सांगेल. त्याच्यावर गोव्याचं हित आहे ते मी करण्याचं मी प्रभारी गोव्याचं आहे. त्यामुळे जे गोव्याच्या हितामध्ये असेल तेच माझी भूमिका राहील. ठाकरे साहेब, बीजेपी हिंदू मुस्लिम जातीवाद करते असं म्हणतंय, पण काँग्रेस पण तोच किस्सा का घडवते? कारण काय, राहुल गांधी म्हणतात हिंदुत्ववादों को भगाना है, तुमचे अध्यक्ष म्हणतात सनातन को खतम करना है. याचा परिणाम हा जातीवादी नाही का? असं राहुल गांधींच्या तोंडी काही वाक्य घालण्यामध्ये अर्थ नाही आहे. आपल्याला पूर्ण इतिहास काँग्रेस पक्षाचं माहित आहे. काँग्रेस पक्ष ज्या आधावर राजनीती पूर्ण देशामध्ये करतायत त्यामध्ये एकच की कुठलाही धर्म काँग्रेससाठी हा धर्म की हा धर्म की हा धर्म आहे. सर्वांना आपापला धर्म जोपासण्याचा वाढवण्याचा पूर्णपणे संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्यांनी आपल्या धर्मामध्ये राजकारणामध्ये धर्म म्हणून कोणी त्या ठिकाणी मत मागत असेल तर ते त्या ठिकाणच्या संविधानाला मान्य नाही आहे. आणि काँग्रेसने तीच भूमिका घेतली. आपल्याला माहित असेल तर 1952 पहिल्या निवडणुकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्यांना सगळ्या धर्मांना पुढे घेऊन सगळ्यांचा विकास करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, हे ज्यांना देशामध्ये मान्य आहे त्यांनीच काँग्रेस पक्षाला मतदान करावं आणि ज्यांना मान्य नाही त्यांची मतं मला नको आहे. ही काँग्रेस पक्षाची त्यावेळेस पासूनची जी भूमिका आहे आज सुद्धा सोडली नाही. हा धर्म लहान तो धर्म मोठा, धर्माच्या नावावर काँग्रेस पक्ष कधीच राजकारण करत नाही. त्यांना असं वाटतं की हिंदू धर्म मोठा असल्यामुळे हिंदू आपण केलं हिंदूची मतं मिळतील, पण तो विकास जर त्यांचा काहीच नसेल, स्टेरो असेल आणि त्याकडे दृष्टिकोन नसेल, त्या देशामधली जनता त्यांना माफी करणार नाही आणि मतदानही करणार नाही. खरगेंनी म्हटले सनातन को खतम करना है, त्याच्यावर काय? खरगेजींनी कुठेच असं म्हटलेलं नाही. मला निवेदन दाखवा की खरगेजींनी स्वतः म्हटलेलं आहे. कुठे असं म्हटलेलं नाही की सनातन सुद्धा धर्मातला एक भाग असू शकतो
धर्म त्या ठिकाणी सनातन धर्म पाळायचा नाही हे करायचं, हिंदू धर्मातील त्या ठिकाणी भावनिक विषय आहेत आणि तशा प्रकारचं श्रद्धा सगळ्यांचं असतं प्रत्येक धर्मावर. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आमच्या सुद्धा आम्हाला धर्मावर श्रद्धा आहे. प्रत्येक धर्माला त्या ठिकाणी संरक्षण हे राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे, ना की कोणता धर्म मोठा कोणता लहान हे या धर्माच्या विरोधामध्ये लोकांना उभं करण्याचं आणि मतं मागण्याचं कोणालाही राजकीय अधिकार नाही आहे आमच्या संविधानामध्ये. ते सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु त्याच्या पुढे जाऊन धर्माच्या नावाने मतं मागण्याचा एकमेव प्रयोग आज पूर्ण हिंदुस्थानमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा आणि बीजेपी करतायत. हे आता लपून राहिलेलं नाही आहे, लोकांना कळत आहेत ह्या गोष्टी. आम्ही आता रस्ते शेवटी 2 गोष्टी आपल्या आजच्या प्रेस कॉन्फरन्सला महत्वाच्या आहेत. एक आदिवासींना आम्ही रिझर्वेशन, राजकीय रिझर्वेशन देण्याच्या संदर्भामध्ये आमचे निश्चित आहेत. आम्ही मजबूतीनं त्या पाठीमागे आम्ही काँग्रेस पक्ष आहेत आणि आम्ही ते करून घेऊ. आणि सेकंड या ठिकाणी सांगितलं की गोव्याला ज्या वेळेला विधानसभेच्याही निवडणुका जाते त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी आदिवासींचा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्याबद्दल राहुलजींची जी भूमिका देशाच्या संदर्भामध्ये भूमिका आहे, त्यामुळे आदिवासी बांधवांना कुठे कमी लेखून आपल्याला होणार नाही. तर आदिवासी मजबूतीनं आपल्याला देशात दाखवावी लागेल की आदिवासींना आम्ही न्याय देतो. त्यामध्ये आदिवासी असले SC OBC सर्वांनाच त्या ठिकाणी आम्ही न्याय देतोय, अशी प्रकारची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. त्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे. सर, काँग्रेसचं एक रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ ज्याला बीजेपी पण खूप प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलतात, ऍक्च्युली डेफिनेशन तुम्ही कसं सांगा? कुठली डेफिनेशन? रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ वरती बीजेपीवर खूप आरोप करतायत. 50% त्यांचं हे घेणार, जागा घेणार असं तरी तुम्ही कसं बघताय त्याच्यावर? याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की सुरुवातीपासून या देशामध्ये समता आणण्याच्या दृष्टिकोनातून पावलं कोणी टाकली असेल ती काँग्रेस पक्षाच्या सरकारने, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने टाकलेली आहे. जे आदिवासींना किंवा ज्यांच्याकडे जमिनी नाही त्यांना जमिनी देण्याचं वाटप करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. त्याकरता संविधान काँग्रेस पक्षाने बनलं होतं समता आणण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्यानंतर आपण पाहिलं की या देशामध्ये बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. याकरता राष्ट्रीयकरण केलं की संपूर्ण देशामधल्या गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे, सगळ्या समाजातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे. हे सुद्धा गरिबांना पुढे घेऊन जाण्याचा दृष्टिकोन काँग्रेस पक्षाचा आहे. आणि नवीन ज्यावेळेला डिलिमिटेशन या संदर्भामधला जो भाग पुढे येईल त्यावेळेला सुद्धा आम्हाला कसं न्याय देता येईल आणि गोव्यामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेता येईल त्याने Manipur is the issue which will affect this Manipur issue. हेच आम्ही आता बीजेपीच्या करणे आणि कृतीमध्ये फार अंतर आहे आणि ते महिलांवर अत्याचाराच्या संदर्भामध्ये बोलतायत आणि मणिपूरला त्यांची व्हिजिट सुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही. महिलांबद्दल स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडण्याचं वेगळं आणि प्रत्यक्षपणे त्याबद्दलची कृती वेगळी आहे. कर्नाटकमध्ये झालेली घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. ही जी घटना झाल्यात आणि मोदींनी त्यांचा प्रचार करावा. बरं, माहिती होती या सगळ्या गोष्टी पूर्वीपासून, त्या संदर्भामधल्या तक्रारी त्या पक्षातील लोकांनी सुद्धा केलेल्या होत्या आणि त्या संदर्भात चौकशी सुद्धा चालू होती. कोर्टापर्यंत सगळे निर्णय घेतले होते. तरी पण बीजेपीच्या प्रमुखांनी, नेतृत्वाने स्टेजवर येऊन त्यांना मतदान करा हा किती चांगला आहे हे लोकांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं सांगणं, हे महिलांवर अत्याचार करणं, मणिपूरची घटना असेल, कर्नाटकची असेल किंवा अनेक घटना आपण पाहिल्या असेल, गुजरातमध्ये घडलेल्या घटना असेल, या सगळ्या घटना आपण पाहिल्या असेल तर महिलांवर अत्याचार करण्याची त्यांच्या पक्षाच्या लोकांची भूमिका राहिली आहे किंवा महिलांना कमजोर समजण्याची, त्यांना दुर्लक्षित करण्याची हीच भूमिका बीजेपीची राहिली आहे. ते वेगळे सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. थँक्यू.